अशा प्रकारे जर तुम्ही पावभाजी केली ना तर बनवणाऱ्याची बोटच तुम्ही नक्की खाऊन टाकाल. पहिले की नाही कुकरमध्ये पत्ताकोबी आणि बटाटा छान शिजवून घ्यायचा. एका पातेल्यात तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदा लालसर छान शिजू द्यायचा. कांदा होत आला की त्यात बारीक चॉप केलेलं टोमॅटो सुद्धा टाकायचं. बारीक आचेवर हे दोन्ही छान असं नरम होऊ द्यायचं. ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे आणि ती पावभाजी मध्ये एक्सपर्ट आहे. ते झाल्यानंतर त्यात बारीक केलेली शिमला मिर्च टाकायची आणि रंग येण्यासाठी एक बीट टाकायचं. जास्त बीट टाकायचं नाही, नाही तर पानसट होते. त्यानंतर की नाही लसूण अद्रकची पेस्ट टाकून सुहानाचा पावभाजी मसाला टाकायचा आणि छान नरम करून घ्यायचं. त्यानंतर एकच वाफ आणून घेतलेली आहे या वाटाण्यांना, कारण ते फ्रोझन वाटाणे आहे. ते थोडंसं झाल्यानंतर त्यात मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि असं अमूलचं बटर टाकायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. वरून त्यात पत्ताकोबी आणि बटाटा शिजवलेला टाकायचं. छान हलवून एक उकळी आल्यावर तुम्ही बघू शकता पावभाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं.